हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या मनारे या आपल्या पॉडकास्टच्या पुढच्या भागात मी अंकिता आणि मी श्रद्धा. आम्ही दोघी तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. श्रद्धाताई, गेल्या भागात आपण व्हॅलिडेशन या विषयावरती बोललो होतो. त्याची का गरज वाटते, ते कोणत्या व्यक्तींकडून आपण घेतो, ते बरोबर आहे का, चुकीचं आहे का, मग इतरांकडे व्हॅलिडेशन मागण्यापासून ते सेल्फ व्हॅलिडेशन पर्यंत कसं जायचं, हा सगळा प्रवास आपण बघितला होता. आणि माझा एक मित्र आहे अनिरुद्ध नावाचा, तर त्याने हा भाग ऐकून मला असा मेसेज केला की हा भाग चांगला आहे, पण आत्ताच्या सोशल मीडियाच्या जगात आपण तिथे आपल्याला भेटलेल्या व्यक्तींकडेही व्हॅलिडेशन मागण्यापर्यंत गेलेलो आहोत, तर त्याच्याबद्दल काही करता येईल का. आणि मग माझ्या असं डोक्यात आलं की मी जेव्हा माझं युट्यूबचं आपलं चॅनल उघडते आणि मला हे कळतं किंवा हे दिसतं की गेल्या काही भागांच्या तुलनेत आपले व्ह्यूज थोडेसे कमी झालेत का, मग मला असं लगेच वाटायला लागतं की आपलं काही चुकतंय का, आपले टायटल्स देताना चुकतंय का, आपण हॅशटॅग चुकीचे वापरतोय का, आपण नावं पुरेशी कॅची देत नाही आहोत का आपलं पोस्टर तयार करताना चुकतंय का, आपल्याला व्ह्यूज मिळत नाही आहेत. आणि मग ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर मला अनिरुद्धचं ऍक्च्युली पटायला लागलं की हो, आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या, आपल्याला ओळखणाऱ्या, ज्यांना आपण ओळखतो अशा माणसांकडनं व्हॅलिडेशन मागण्यापासून ते अशा व्यक्ती पण नाही म्हणता येणार खरं तर, अशा नावांकडनं किंवा अशा अदृश्य चेहऱ्यांकडनं व्हॅलिडेशन मागायला लागलोय आभासी आपण. जगातल्या म्हणूया का? एक्झॅक्टली, आभासी जगातल्या आभासी व्यक्तींकडनं व्हॅलिडेशन मागण्यापर्यंत आपण गेलोय. आणि हे असं एक जाळं आहे ना की आता आपण म्हणूच शकत नाही की मला नकोय सोशल मीडिया, माझा काही संबंध नाही त्याच्याशी. म्हणजे आपण आज एक फोटो टाकला आणि त्याला किती लाईक्स मिळाले ह्याची तुलना आपण 2 महिन्यांपूर्वी टाकलेल्या फोटोला मिळालेल्या लाईक्सशी करत राहतो. आणि मग आपल्याला प्रश्न पडतोच की अरे, त्याला एवढे मिळाले होते, याला का नाही मिळाले, किंवा अमुक व्यक्तीनं त्याच्यावरती अशी कॉमेंट केली होती, आता त्या व्यक्तीनं या फोटोवरती का नाही कॉमेंट केली आपल्या. तर ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता, आभासी जगातल्या व्यक्तींकडून व्हॅलिडेशन मागणं याच्याकडे कसं बघता. बरं, व्हॅलिडेशन म्हणजे काय हे तर आपण अगोदर सगळं बघून झालेलं आहे आपलं. हो, तरी पण परत एकदा आपण थोडीशी रिव्हिजन करूया. व्हॅलिडेशन म्हणजे आपण जे काही करतोय त्याला इतरांकडून कौतुक मिळणं किंवा इतरांच्याकडून ते चांगलं आहे अशी पोचपावती आपल्याला मिळणं. करेक्ट. पोचपावती. हो, कारण फक्त ते त्यांनी म्हणून चालणार नाहीये, आपल्याला ते आपल्यापर्यंत पोचलं पाहिजे अशी आपली इच्छा असते. त्याला आपण व्हॅलिडेशन म्हणूया. करेक्ट. आता अगोदर ना आपण पर्सनल लेवलवरच्या ज्या आपल्या पोस्ट आहेत त्याच्याबद्दल बोलूया. ओके. आणि मग आपण जे काही कंटेंट क्रिएट करतो आणि तो पोस्ट करतो त्याच्याबद्दल बोलूया. बर. आता सुरुवातीला तर आपण जेव्हा फेसबुक आलं तेव्हा आपण काय करायला लागलो की माझा हा फोटो, मी इथे जाऊन आले, मी तिथे जाऊन आले, मी हे पाहून आले, हे फोटोज पोस्ट करायला लागलो. आणि मग नंतर आपण या सगळ्या कंटेंट या गोष्टींकडे आलो. तर आता आपण काय करतो माहितीये, फोटो किंवा काहीतरी आपण पोस्ट करतो आणि लगेच थोड्या वेळाने ते चेक करायला लागतो. हो, की किती लाईक्स आहेत, कोणी लाईक केलंय, कोणी कुठली इमोजी हे पण बघतो Absolutely. आपण. कोणी बघितलंय पण काहीच नाही केलं हे पण बघतो हो, आपण. हो. म्हणजे मग त्याला किती कुचकट माणूस आहे हा, असं पण आपल्या डोक्यात येतं. जे लाईक केलंय का, लव्ह रिॲक्शन दिलीये का, असं हार्टवाली रिॲक्शन दिली, याच्याकडेही आपलं लक्ष असतं आणि आपण ते मोजत असतो. आणि फक्त इथपर्यंतच नाही तर मग पुढे कमेंट्स काय केल्या, हो. मग कोणी किती करतंय, कोण काय काय बघतंय, हे आपलं सतत चालू असतं. हे काय आहे माहितीये का, की प्रसिद्धी ही गोष्ट सगळ्यांनाच आवडते बरं का. मग त्यासाठी आपण वेगवेगळी कामं करत असतो. आणि ॲप्रिसिएशन किंवा कौतुक जे म्हणतो ना ते नंतर येतं, अगोदर मला प्रसिद्ध व्हायचं असतं. मग जेव्हा सोशल मीडिया आला तेव्हा आपल्याला एक आणखी नवीन माध्यम मिळालं, पटकन, जे आपल्या हातात होतं. करेक्ट. म्हणजे पूर्वी काय होतं की टीव्ही, रेडिओ आणि न्यूजपेपर. तर या 3 गोष्टी सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यातल्या नाहीयेत. आपण पटकन जाऊन आपण असं नाही ना करू शकत की वृत्तपत्रात जाऊन किंवा टीव्हीवर, रेडिओवर माझी प्रसिद्धी करा. त्याच्यासाठी तुम्ही खूप काहीतरी असामान्य करायला पाहिजे. मग जेव्हा हा सोशल मीडिया नावाचा प्रकार आला तेव्हा माझ्या स्वतःच्या हातात एक असं माध्यम मला मिळालं की ज्याच्याने मी माझी प्रसिद्धी करू शकते. मग आपले फेसबुक फ्रेंड्स किती असतात. हो, अगदीच. हे काय की तेवढी माणसं मला ओळखतात. बरं, हे माध्यम सगळ्यांच्याच हातात होतं. मग त्यामुळं कॉम्पिटिशन पण आली की तू जास्त प्रसिद्ध की मी जास्त प्रसिद्ध. ही जी गोष्ट आहे ना त्याच्यातून ही गोष्ट जन्माला आली की माझ्या फोटोला किती लाईक आहेत. बरोबर. म्हणजे माझ्या फोटोला जितके जास्त लाईक
तितकी जास्त मी प्रसिद्ध. हम्म. जितक्या जणांनी जास्त जणांनी ते पाहिलं तितकी मी प्रसिद्ध आहे. आणि मग याच्याने काय होतं, तर आपला मी जो असतो, हम्म. माझा इगो जो असतो तो सुखावला जातो Correct. आणि त्यावेळेला मला बरं वाटतं. हो. ते टेम्पररी असतं, पण आजकाल आपण छोट्या छोट्याच गोष्टींमध्ये आनंद शोधतोय. तर त्यातला हे एक आहे की अरे वा, याने पण बघितली माझी हा, हा. पोस्ट, लाईक केलंय मला, हो. ते सुखावं हा आहे. पण जेव्हा याच्यात कॉम्पिटिशन आली ना, तेव्हा याचं रूप बदललं आणि मग तू म्हणतेस तशी ती लालसा झाली आता. हम्म. हम्म. म्हणजे समाधान न राहता आणखीन जास्त, आणखीन जास्त. बरोबर आणि बरोबर. ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती पण आहे की माणसाला जे मिळतं त्याच्यापेक्षा आणखीन जास्त मिळत राहावं असं वाटतं. आत्ताच्या सोशल मीडियाच्या जगात व्हॅलिडेशन म्हणजे काय हे तुम्ही आत्ता सांगितलं. पण मग अशा अदृश्य व्यक्तींकडून, अदृश्य चेहऱ्यांकडून ते व्हॅलिडेशन मागितल्याचे आणि ते मिळाल्याचे किंवा ते न मिळाल्याचे परिणाम आपल्या मनावर होतच असतील ना. होतातच ना. काय होतात पण म्हणजे? हा, आता आपण आभासी जगातले आभासी मित्रमैत्रीण. एक्झॅक्टली. हे बघ काय झालंय माहितीये का, की आता ही एक रिवाज झालाय, आता ही पद्धत, रूढ पद्धत झालीये की मी काहीतरी पोस्ट करायचं, तू त्याला लाईक करायचं आणि पुढच्या वेळेला तू लाईक केलंय म्हणून मी तुला लाईक करायचं. बरोबर. तर मग आता काय झालंय की अगं आपण कोणी, तू काय पोस्ट केलंय, तू फोटो केला असशील तर मला तो एका नजरेत बघता येतो हो. आणि ठीक आहे. पण तू जर काहीतरी लिहून किंवा काहीतरी व्हिडिओ वगैरे पोस्ट केलेला असेल तर मी तेवढी तसदी पण घेत नसते ग पूर्ण Exactly. पाहण्याची. हे असं रिच्युअलिस्टिक आहे की हम्म. बाबा तिने केलंय ना लाईक म्हणून मी करायचं, हो. किंवा तिने पुढच्या वेळेला मला करावं म्हणून मी तुला करायचं. बरोबर. तर मग ह्याच्यातून जे काही तुम्हाला मिळतंय तर ते तितकंच आभासी आहे, पण आपण हे विसरूनच जातो किंवा आपण लक्षातच घेत नाही बरोबर. की हे आभासी आहे. म्हणून मग आपण त्याच्यामध्ये क्षणिक पण खोट्या आनंदामध्ये आपण अडकतो आणि मग त्याची ती चटक लागली की मग आपल्याला ते परत छान वाटायला लागतं. प्रत्येक वेळेला पोस्ट करताना प्रत्येकाने फक्त एक जर प्रश्न विचारला की हे मी पोस्ट का करते, बस एवढंच प्रश्न स्वतःला विचारावा. आणि मला जर सांगता येत असेल हा हेतू तर मग पोस्ट करावं. पण श्रद्धाताई असेही आहेत ना अनेक लोक, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण आपलंच घेऊया, हो, की आपल्याला जे जाणवतं किंवा आपण ज्याच्याविषयी पॅशनेटली बोलतो ते इतरांना कळावं म्हणून आपलं फेसबुक पेज आहे किंवा बरोबर. आपलं युट्यूब चॅनल आहे. बरोबर. किंवा असेही अनेक लोक आहेत ज्यांचं काम, ज्यांची कमाई हीच मुळात सोशल मीडियावरती ते क्रिएट करत असलेल्या कंटेंटवर किंवा त्यांच्या कामाबद्दल ते त्या माध्यमावरती देत असलेल्या माहितीवरच अवलंबून आहे. म्हणजे उदाहरण, जर माझी मैत्रीण चित्र काढते समजा, तर ती चित्र काढते हे सांगण्यासाठीच तिला माध्यम मुळात सोशल मीडिया आहे. तर मग अशा वेळेला ते व्हॅलिडेशन मिळणं ही गरजही होऊन बसते ना, व्यावसायिक सुद्धा. हो, म्हणजे आता आपण इमोशनल गरजेबद्दल बोललो, ही बरोबर. व्यावसायिक गरज आहे. हो. मग अशा वेळेला काय करायचं? आपण मागच्या एका भागामध्ये ऑन ऑफ बद्दल बोललो होतो, आठवतंय तुला? हो. तर तुम्ही जेव्हा हा असा व्यवसायच करत असाल, तुम्ही त्या व्यवसायातच असाल, तर मग ऑब्व्हियस आहे तुम्हाला, पण कुठेतरी तुम्हाला ऑन ऑफ करता यायला हवं. किंवा आपल्याला जर का लाईक कमी मिळतायत, म्हणजे तितका रीच जितका आपल्याला एक्सपेक्टेड आहे तितका मिळत नाहीये, तर प्रत्येकाने हाही विचार करायला हवा की ॲट ए टाइम बाकी लोकांच्या आयुष्यात काय चाललंय, बरोबर. प्रायोरिटी कशाला देत आहेत लोक आता. आणि बिझनेस असो किंवा कुठलीही गोष्ट असो त्यामध्ये उपरनीचे तर होणारच आहे. अर्थात. तर तुमच्या एखाद्या पोस्टला 1000 लाईक मिळतील, एखाद्याला नाही मिळणार आहे. तेव्हा तू सुरुवातीला जसं प्रस्तावनेत बोलली होतीस की आपलं काही चुकतंय का, हे जर तुम्ही असं या अप्रोचने त्याच्याकडे बघणार असाल तर डेफिनेटली तुम्ही तुमच्यात सुधारणा करण्यामध्ये तुमची एनर्जी इन्व्हेस्ट करणार आहात. पण लाईकच मिळत नाहीयेत, असं का झालं, मग जर तुम्ही फक्त हाच विचार करत राहिलात तर तुम्ही ते पॉझिटिव्हली घेणार नाही आणि तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स करणार नाही तुम्ही. तर मग म्हणून काय करायला हवं, तर माणसाने नेहमी कुठल्याही गोष्टीची कारण मीमांसा करावी की काय कारण आहे. आपण काय करतो माहितीये का, लाईक कमी का मिळाले ह्याचंच अनालिसिस करतो, लाईक जास्त का मिळाले याचं पण करावं. म्हणजे जेव्हा असा काहीतरी येतो ना खड्डा, तर आपल्याला कळेल की अरे हा जो पार्ट होता जिकडे लोकांना हे आवडलं होतं ते इकडे मिसिंग आहे. आणि प्रत्येक वेळेला असं नसतं की तुमचं काहीतरी चुकलं म्हणूनच असं घडलं. सो थोडासा तरी धीर, पेशन्स ठेवावेत आणि असं का घडतंय याचा विचार आपण करावा. मला आता एक मुद्दा पटकन आठवला, अल्गोरिदम.
आत्ता अमुक फोटो मी टाकला हा. आणि अमुक व्यक्तीनं तो लाईक नाही केला, हम्म. असं जर माझ्या डोक्यात येत असेल, हम्म. तर मी सहज जरी त्या व्यक्तीच्या वॉलवर गेले हम्म. आणि मी स्क्रोल डाऊन केलं, हम्म. तर माझ्या लक्षात येतं की अरे, या व्यक्तीच्या किमान अशा 2-3 पोस्ट आहेत ज्या माझ्या नजरेतच आल्या नाहीयेत. म्हणजे ह्या सगळ्या मागे अशी एक काहीतरी गोष्ट काम करतेय ना, जी नेमकी कशी काम करते हे मला माहितीच नाहीये. हो. अल्गोरिदम, हो. की कोणाला कोणती पोस्ट, कोणाची, किती वाजता, कशी दिसावी, हम्म. कशी दिसू नये, हम्म. या सगळ्याची एक वेगळ्या पद्धतीनं, कोणालाही न उलगडलेल्या पद्धतीनं काम करणारी सिस्टीम जर असेल, हम्म. तर त्याच्याकडे मी व्हॅलिडेशन मागणं, माझ्या भावनांचं, माझ्या रूपाचं म्हणू, इंस्टाग्राम, सोशल मीडिया, फेसबुकच्या जगात, माझ्या कामाचं सुद्धा, हम्म. हा कुठेतरी वेडेपणा नाहीये? हो, आहे ना, आहेच ना. पण मग ती गरज पण आहे. हो, पण ही गरज आपण निर्माण केलेली आहे, त्यामुळं परत ऑन ऑफ. तर तुम्हाला फक्त सोशल मीडियावरचीच लोक चांगलं म्हणत असतील, तिथले फ्रेंड्सच चांगले हो. म्हणतायत आणि सोबतचे जे तुम्हाला रोज भेटणारे आहेत त्यांचं व्हॅलिडेशन पण काहीतरी महत्वाचं आहेच आहे ना. बरोबर. तुम्ही त्याला इम्पॉर्टन्स देत नाहीये. हम्म. म्हणजे हे जग असं आहे की तुम्ही जितकं तुमच्या कल्पनेच्या जगात जाल तितके तुम्ही तिकडेच रमाल ना. हो. मग वास्तवात येणं हे काम तुम्हालाच करावं लागतं. फक्त तुम्हाला फार तर कोणीतरी सांगू शकतं की बॉस, तू फारच तिकडे चालली आहे, हा. आम्ही तुझ्या आजूबाजूला आहोत ना मित्रमैत्रिणी, Correct. आमच्याकडे पण बघ. हो. पण हे असं कोणी डायरेक्टली पण सांगत नसतं, कारण त्यांना माहिती नसतं की असं सांगायचंय. पण आपल्याला आपले मित्रमैत्रिणी या गोष्टी सांगत असतात की थोडंसं ये ना आमच्यात. मग बरोबर. तेव्हा आपणही हे सजगरित्या समजून घ्यायला हवं की नाही, आपण खूपच त्यामध्ये रमतोय जे अस्तित्वातच नाहीये. मग मी सुरुवातीला जे म्हणाले की फक्त व्यावसायिकच नाही, तर आता मी म्हणेन की व्यक्तिगत स्तरावर पण आपल्याला ते ऑन ऑफ करता यायला हवं की किती आपण त्या सोशल मीडियाचा वापर करा, कारण त्याच्याशिवाय जगताच येणार नाही Correct. आपल्याला. Correct. पण त्याच्या किती गारुडच म्हणूया आपण, अगदी हा, अगदी. त्याचं गारुड तुम्ही तुमच्या मनावर किती घ्यायचंय हे तुम्ही ठरवायला हवं. प्रत्येक गोष्टीला जशी आपण सीमा ठरवतो, मग तशीच आहे ती. सुद्धा ते शेवटचा प्रश्न विचारते बरं, की आपण बोलतोय तसं सोशल मीडिया आता हवंय, कामासाठी पण हवंय, मला प्रसिद्ध होण्यासाठी म्हणू, किंवा माझा प्रेझेन्स दाखवत राहण्यासाठी म्हणू, रेलेव्हंट राहण्यासाठी म्हणू, तो हवा तर आहे. आणि डिरेक्टली इनडायरेक्टली त्याच्याकडनं आलेलं व्हॅलिडेशन मला आनंदही देतच आहे, मला रेलेव्हंट राहायला मदत करत आहे. पण मग मी अति करत नाहीये ना, आणि माझी बॉर्डर लाईन मी व्यवस्थित पाळून आहे ना, हे ओळखण्याचे काही पॉइंटर्स सांगता येतील का? गुड, फार आवडलं मला हे. हे बघ, कुठल्याही गोष्टीचा एक आपला थ्रेशोल्ड असतो, त्याच्या पलीकडे जायला लागलो आपण, मग ती चांगली असो वाईट असो, आपल्यावर एक तणाव जाणवायला लागतो आपल्याला, किंवा आपण आपल्या मनाची चलबिचल व्हायला लागते, आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं. बरोबर. जेव्हा हे जाणवायला लागतं ना, तेव्हा समजायचं की आपण अति करतोय कुठल्याही गोष्टीमध्ये. जर तुम्हाला असं जाणवायला लागलं की अरे 4 दिवस झाले मी पोस्ट करून मला कोणीही काही किती लाईक्स दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला ताण आला ना ह्याचा. बरोबर. हे तर तुम्हाला कळतं ना, हे कोणी सांगायची गरज नाही. जेव्हा हे जाणवतं तेव्हा समजून घ्यायचं की आता आपण फार करायला लागलोय. अति झाल्यावर तुम्हाला लोक पण सांगतात वेगवेगळ्या प्रकारे. बरोबर. मग तुमच्या माघारी लोक बोलायला लागतात, किंवा तुम्हाला समोर हसत हसत असं, काय मग आज काही पोस्ट केलं नाही तू, दिवस रिकामा गेला, म्हणजेच समजायचं की आपण अति करतोय. ह्या अशा रिमार्क्स यायला लागतात. त्याच्यावरून तुम्हाला कळतच ना की आपण तणावाखाली यायला लागलो, म्हणजे हे अति व्हायला लागलं. बरोबर. मग त्यावेळेला तुम्ही थांबू शकता, किमान तुम्ही थांबू नाही शकलात तर काही वेळासाठी ऑन ऑफ तरी करू शकता, स्विच ऑन स्विच ऑफ करू शकता की ठीक आहे. आणि आता तू जसं म्हणतेस की आजकाल आणखीन एक नवीन फॅड आलंय की आता ना मी महिनाभर फेसबुक, इंस्टाग्राम बंद ठेवलंय, मी काही करणार नाही. हे पॉसिबल नाही. सोशल मीडिया डिटॉक्स. हा, तर मला असं वाटतं ते डिटॉक्स TOX असण्यापेक्षा TALK असावं, डिटॉक, आणि त्याचा S असावा. तर मी तिथे राहीन, पण मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार नाही, थोडीशी तटस्थ राहीन आणि काय चाललंय त्याच्याशी अपडेट राहीन, पण तो जो ओघ आहे त्यामध्ये मी वाहून नाही जाणार. बरोबर. तर थोडंसं थांबेन. हे जर केलं तर ते डिटॉक्स TOX करण्याची गरज नाही, कारण ते टॉक्झिन होणार नाही. बरेचदा असं असतं की तुम्ही जरा थांबून दुसऱ्यांचं ऐकलं तर तुम्हाला स्वतःचं पण अनालिसिस करता येतं. काय चाललंय, मी काय करते, समोरचे काय करतायत, आणि मग त्याच्यातून येणारे जे नवीन उद्भवणारे प्रश्न आहेत, किंवा त्याच्यातून आपल्यामध्ये जे येतं ना की
माझ्या पोस्टला कोणी लाईकच करत नाही हो. म्हणजे मी चांगली नाहीये का, इथपर्यंत जे जातो आपण एक्झॅक्टली. ते थांबवता येईल. कारण सेल्फ इमेज नावाची गोष्ट फार महत्वाची आहे. तुम्ही तुम्हाला काय मानता, तुम्ही इतरांसमोर काय दाखवता, बरोबर. याच्यावरून तुम्हाला लोक तुम्ही काय आहात हे ठरवत असतात. लोकांकडून तुम्ही नसतं ठरवून घ्यायचं की ही अशी आणि ही अशी. मला वाटतं अनिरुद्धनं खूप छान विषय आपल्याला हा नवा हो, ऍक्च्युली दिला थँक्स होता. अनिरुद्ध. येस. आणि अनिरुद्ध, आय होप तुला जे अपेक्षित होतं ते ह्या भागातून उलगडून आलं असेल अशी मला आशा आहे. हो आणि आपल्या पॉडकास्टसाठी सुद्धा, त्याच्या व्ह्यूजसाठी सुद्धा या भागात आपल्या झालेल्या चर्चेचा मला खूप उपयोग होणार आहे. हो त्यामुळे आपल्या श्रोत्यांना आवाहन करूया की तुम्हालाही असं वाटतं का की सोशल मीडिया आता कुठेतरी तुम्हाला व्हॅलिडेट करायला लागलाय, तुम्ही त्याच्याशी कसं डील करताय आणि या सगळ्याकडे कसं बघताय हे आमच्यापर्यंत नक्की पोचवा. कारण या सगळ्या माहितीच्या महापुरात आपण स्वतःला शोधण्यात सोशल मीडियावरती कुठेतरी इतके गर्क होतो की ऍक्च्युली आपण काय आहोत, आजूबाजूच्यांसाठी काय आहोत, आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी काय आहोत, हे कुठेतरी आपण हरवतोय का असा प्रश्न मला अनेकदा पडतो. तर तो तुम्हालाही पडतो का हेही आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आणि या सगळ्यातनं आम्हाला जे काही मिळेल त्यातून एखादा नवा विषय घेऊन माझ्या मनारेच्या पुढच्या भागात आम्ही तुम्हाला नक्की भेटणार आहोत. तेव्हा लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आपला पॉडकास्ट माझ्या मनारे. पुन्हा भेटू पुढच्या भागात नव्या विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.